मुलांनो, आपल्याला जीवन जगत असताना जीवनामध्ये अनेक चढ उतार अनुभवाला येत असतात. किंवा आनंद किंवा दुःख किंवा पश्चाताप असे अनंत अनुभव आपल्याला येतात. पण हे सुखाचं, दुःखाचं, पश्चातापाचं, पश्चाताप नसलेलं, असलेलं असं हे जीवन जगत असताना आपण कसं वागावं, कसं वागलं पाहिजे. आपण जीवनामध्ये कोणती तत्त्व पाळली पाहिजेत याचे काही संकेत असतात, नियम असतात. आणि हेच नियम किंवा जीवनातील तत्त्व आज आपल्याला आपले जगणे, आपली ओळख या पाठातून अर्थात या कवितेतून बघावयाचे आहेत. कवितेचे कवी आहेत संदीप खरे. प्रसिद्ध कवी. मौनाची भाषांतरे, नेनिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, अग्गोबाई ढग्गोबाई हे काव्यसंग्रह प्रसिद्ध. स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बम प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. हिंदी व मराठी चित्रपट व मालिकांसाठी गीतलेखन. शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित. दैनंदिन जीवनात वागताना काय करावे व काय करू नये याविषयीचे भाष्य कवीने सोप्या शब्दांत कवितेतून व्यक्त केले आहे. प्रस्तुत कविता अग्गोबाई डग्गोबाई या काव्यसंग्रहातून घेतली आहे. तर मुलांनो, जीवनामध्ये आपण काय करत असतो, आपण कसं वागत असतो. प्रत्येकाचं वागणं वेगळं असतं, बोलणं वेगळं असतं. कुणाच्या सर्व कृती या चांगल्या असतात, कुणी चांगलं काहीसं वांगलं असंही वागत असतं. म्हणजे व्यक्ती परत्वे हे वागणं असतं, वावरणं असतं. चला आपण कवींना या वागण्याच्या बाबतीत काय म्हणायचं, त्यांना काय अपेक्षित आहे ते बघूया. आपले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको. दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. उपरे. उपरे म्हणजे परके किंवा खोटे. उपरे म्हणजे परके, परके किंवा खोटे. त्याला लटकं असं देखील आपण म्हणत असतो. आयुष्यामध्ये माणसानं कसं वागावं याबद्दल कवींचं या पहिल्या चरणामध्ये असं म्हणणं आहे की आपलं जीवन हीच आपली खरं तर ओळख असते, आपली प्रतिमा असते. दुसऱ्यांच्या गुणांची नक्कल करून, इतरांचं सोंग करून आपण उगाच काहीतरी वागायचं नसतं, जगायचं नसतं. अर्धवट आयुष्य आपण जगायचं नसतं. आपल्या सर्वांना दिवा माहिती आहे. तो दिवा कोणताही घ्या तुम्ही. घरात लावलेला बल्ब घ्या, हातामध्ये असलेली बॅटरी घ्या आणि देवापुढे लावलेलं निरंजन घ्या. देवापुढे लावलेला तो दिवा असो की हातामधली बॅटरी असो, त्याला प्रज्वलित केल्यानंतर
त्या दिव्याच्या पाठीमागे किंवा त्या दिव्याच्या खाली अंधार असतो. म्हणजे त्या दिव्याचा स्वतःखाली अंधार असतो, पण जगाला मात्र तो प्रकाशमान करत असतो. जगाला तो प्रज्वलित करत असतो, प्रकाश देत असतो. त्या दिव्यासारखं आपलं वागणं असलं पाहिजे, आपलं आचरण असलं पाहिजे. या ठिकाणी कवींनी चाकूचं उदाहरण दिलेलं आहे. चाकू, ज्याला तुम्ही सुरा असं देखील म्हणता, या सुऱ्याचं किंवा या चाकूचं एक वैशिष्ट्य आहे. तो कुणाच्या हातामध्ये आहे त्यानुसार त्याच्यापासून काय घडणार हे अवलंबून असतं. तो जर डॉक्टरांच्या हातात असेल तर त्या चाकूपासून जीवदान मिळतं पेशंटला, आणि तोच चाकू जर चोराच्या हातामध्ये असेल तर काय करतो? डॉक्टरांच्या हातामध्ये असेल तर जीव देतो, आणि चोराच्या हातामध्ये असेल तर जीव घेतो. चाकू तोच आहे, फक्त कुणाच्या हातामध्ये आहे त्यावरती त्याची फलनिष्पत्ती किंवा त्याच्यापासूनची कृती अवलंबून असते. कवी म्हणतात की तुम्ही चाकू होऊन कुणाला कापू नका, कुणाचा जीव घेऊ नका, कुणाच्या जीवाला इजा पोहोचू नका, दुष्टपणा करू नका, क्रूर किंवा निर्दयी बनू नका. बघा पुढील चरणामध्ये कवींना काय सांगायचंय. नित्य घडावे वाचन लेखन, क्षणकार्याविन दौडू नको, नित्य परवचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको. नित्य, नित्य म्हणजे नेहमी, नित्य म्हणजे नेहमी किंवा सतत. कवींना काय सांगायचं बघा. आम्ही पण सांगत असतो, मोठमोठे तत्ववेत्ते पण सांगत असतात. काय सांगतात? नित्य घडावे वाचन लेखन. आपण नेहमी वाचन लेखन केलं पाहिजे. वाचनातून मनुष्य ज्ञानसंपन्न बनत असतो, समृद्ध बनत असतो. वाचनातून जगात काय चाललंय ते कळत असतं. वाचनानं बौद्धिक क्षमता वाढत असते. मग तुम्ही ते वर्तमानपत्र वाचा, एखादं सामान्य ज्ञानाचं पुस्तक वाचा, कथा कादंबरी वाचा, पण वाचा. आपल्या मराठीमध्ये नेहमी म्हटलं जातं, वाचाल तर वाचाल. काय? वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. आता या ठिकाणी पहिलं वाचाल म्हणजे वाचन कराल असा त्याचा अर्थ आहे, आणि दुसऱ्या वाचालमध्ये वाचन केलं तर तुम्ही वाचाल. आपण नाही म्हणतो मोटरसायकलच्या अपघातातून तो वाचला, नापास होण्यातून तो वाचला, नोकरीत जाण्यातून तो वाचला. वाचणे म्हणजे बचाव होणे. तुम्हाला आयुष्यामध्ये अधोगती, अप्रगती, दुःख यातून जर स्वतःचा बचाव करायचा असेल, म्हणजेच वाचायचं असेल, तर तुम्हाला वाचावं लागेल, म्हणजे वाचन करावं लागेल, ज्ञानसंपन्न बनावं लागेल. वाचनानं मन हे सुसंस्कृत होत असतं, घडत असतं. शिवाय कवी म्हणतात, कामाशिवाय एक क्षणही तुम्ही वाया घालवता उपयोगाचं नाही. सतत तुम्ही काही ना काही कामात
स्वतःला गुंतवा, त्यातून तुमची प्रगती घडेल. उगाचच विनाकारण फिरण्यामध्ये, वेळ दवडण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. आळशी बनू नका. आळस हा माणसाचा एक नंबरचा शत्रू असतो. नित्य नियमानं तुम्हाला व्यायाम करावा लागेल. आपलं आरोग्य जर सुदृढ ठेवायचं असेल तर व्यायामाशिवाय दुसरा पर्याय नसतो. काहींना रात्रंदिवस झोपा काढण्याची सवय असते. जेवण झालं की झोपला बिचारा किंवा बिचारी. झोपेतून जाग आली, थोडासा टी व्ही बघायचा, पुन्हा झोपले. तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ होते. दुपारी जेवण केलं, पुन्हा झोपले. संध्याकाळचं जेवण झालं, रात्रभर झोपले. झोप सम्राट असतात काही काही लोक. झोप आवश्यक आहे, नाही असं नाही. 24 तासातले आपल्याला कमीत कमी 7 तास तरी झोप मिळाली पाहिजे. पण उगाचच झोपायचं म्हणून झोपायचं 10-10, 15-15 तास, त्यातून आपली अधोगती होते, अप्रगती होते. हे कवींना या ठिकाणी सुचवायचं आहे. पुढे कवी म्हणतात, पावित्र्याची पांगर वस्त्रे होऊन पटकुर पसरू नको, शोभेहून ही श्रेष्ठ स्वच्छता, आदी मंत्र हा विसरू नको. पावित्र्य म्हणजे पवित्रता आणि वस्त्र म्हणजे कपडा. वस्त्र म्हणजे कपडा. आता कवींना या ठिकाणी काय सांगायचं आहे लक्षात घ्या. पवित्रतेची वस्त्रे तुम्ही आपल्या अंगावरती नेसा, म्हणजे परिधान करा. आणि आपलं जगणं किंवा आपलं जीवन म्हणजे एखाद्या फाटलेल्या वस्त्रासारखं होऊ देऊ नका. या ठिकाणी पटकूर या शब्दाचा अर्थ आहे चिंध्या झालेलं कापड किंवा अर्धवट फाटलेलं वस्त्र. त्याला पटकूर म्हणतात. आपलं आयुष्य त्या पटकुरासारखं झालं नाही पाहिजे, त्या फाटलेल्या कापडासारखं आपलं आयुष्य होता कामा नये. मनात नेहमी मंगलमय विचार ठेवा, मनात नेहमी शुभ चिंतन करा. एवढंच नव्हे तर आपण स्वच्छता, स्वच्छतेतून श्रेष्ठता हा जो महान मंत्र आहे, हा महान मंत्र विसरता कामा नये. मन पवित्र असावं, शरीर स्वच्छ असावं आणि सार्वजनिक ठिकाणी सुद्धा आपण स्वच्छता बाळगली पाहिजे. आपलं आयुष्य नव्या कोऱ्या वस्त्रासारखं आपण जगलं पाहिजे, त्याला पटकूर होऊ देता कामा नये. कवींना असंही म्हणायचं बघा, नम्र राहावे, सौम्य पहावे, उगा कुणास्तव आडी नको, उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको. आपण नेहमी नम्र राहिलं पाहिजे. काही काही माणसं गर्विष्ठ असतात, ताईट स्वभावाचे असतात, उग्रट असतात. आपण मात्र नम्र राहायला आणि नम्र बोलायला शिकलं पाहिजे. आपलं वागणं, आपलं बोलणं हे शांततामय असावं. सौम्य म्हणजे शांत,
नम्र राहिलं पाहिजे. आपण शांतपणे शांत वृत्तीनं जगलं पाहिजे आणि कुणाच्याबद्दल आपल्या मनामध्ये अढी असता कामा नये. अढी म्हणजे मत्सर. अढी म्हणजे मत्सर. आपल्या मनामध्ये कुणाही विषयी मत्सर असता कामा नये, अढी असता कामा नये. दुसऱ्याला चिडवण्यासाठी आपण उगाचच वरचढ आहोत असं दाखवता कामा नये. एखाद्यावरती कडी करणं म्हणजे त्यापेक्षा आपण वरचढ आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे कडी करणे. आपण जसे आहोत ना तसे आहोत. आपण श्रीमंत आहोत, ठीक आहे, आपण श्रीमंत आहोत, पण आपण श्रीमंत आहोत हे आपण कुणाला दाखवलं नाही पाहिजे किंवा दाखवण्याचा प्रयत्नही नाही केला पाहिजे. तसा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करायला नको. आपण गरीब आहोत ना, आहोत आपण गरीब, पण आपण गरीब आहोत म्हणून आपण जगाला आपली गरिबी कधीही दाखवायची नाही. ती आपल्यापुरती आपण ठेवायची. ही सारी पथ्य, ही सारी तत्व आपल्याला आयुष्यामध्ये पाळायची आहेत. कवी म्हणतात, नको फुकाची हंजी हंजी, लोटचट बुळचट काही नको, परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको. नको फुकाची हंजी हंजी म्हणजे हंजी हंजी करून कुणाच्या तरी पुढे पुढे करून आपण फुकटची लाचारी कधीही पत्करायची नाही. अशा प्रकारचा लोचटपणा म्हणजे हवरटपणा. लोचट म्हणजे हवरट. आपण उगाचच कुणाच्या पुढे हात पसरायचे नाही. आणि अशा प्रकारच्या लोचटपणाला कवी बुळचटपणा असं देखील म्हणतात. हा लोचटपणा, हा हवरटपणा आपल्याला घातक असतो. मात्र जर एखादं उदात्त काम, एखादं भव्य दिव्य कार्य जर दिसलं तर त्या ठिकाणी त्याबाबत आपल्या मनामध्ये दुराभिमान किंवा ताठरता असता कामा नये. आपण मोकळ्या मनानं, स्वच्छ मनानं त्या पवित्र आणि उदात्त कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. मेल्यानंतर आपल्या पाठीमागे लोक बोलतात, बरं झालं मेला, तो असाच होता, ती अशीच होती, फार टाईट होता, नेहमी इतरांवरती जळायचे. पण कधी कधी असंही म्हटलं जातं, नाही हो, तो मरायला नको होता किंवा ती मरायला नको होती, फार चांगली व्यक्ती होती हो, नेहमी इतरांच्या कामी यायचे, नेहमी गावातल्या चांगल्या कार्यामध्ये सहभाग असायचा, नेहमी इतरांच्या कल्याणासाठी झटणार. वाईट झालं फार. अशा दोन प्रकारच्या प्रतिक्रिया असतात, भावना असतात. म्हणून आपण आयुष्य जगत असताना ताठर, गर्विष्ठपणानं, स्वार्थीपणानं कधीच जगायचं नाही. हेच तर खरं या ठिकाणी कवींना सांगायचं आहे. पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळू नको, नको उगाचच वाद परंतु कुणी धमकवता पळू नको. गोवर्धन पर्वत, आता गोकुळातला एक पर्वत, आणि गोकुळातल्या लोकांना अतिवृष्टीपासून, प्रचंड पावसापासून वाचविण्यासाठी श्रीकृष्णांनी हा पर्वत आपल्या करंगळीवरती पेलला होता. हे तुम्हाला माहीत असेल किंवा नसेलही कदाचित. महाभारतामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. श्रीकृष्णानं इतरांसाठी एवढं मोठं काम केलं, पर्वतप्राय काम केलं,
प्रचंड असा पर्वत आपल्या करंगळीवरती पेलला का, तर त्या नगरीतल्या लोकांना दुःखापासून, अतिवृष्टीपासून वाचविण्यासाठी तुम्ही त्या श्रीकृष्णाच्या भूमिकेत राहा. त्या नगरीमध्ये जो कंस राजा होता तो प्रजेचा फार छळ करायचा. कंस मामा असं त्याला म्हणतात. त्या कंस मामाप्रमाणे तुम्ही इतरांचा छळ करू नका आणि उगाचच कुणाशी वाद घालू नका. वादातून माणसाचा सर्वनाश होतो. शक्यतो वादाकडे आपण दुर्लक्ष करायचं. परंतु एखादा जर फारच उगाचच आपल्याला खेटत असेल तर कवी म्हणतात त्याला घाबरायचं देखील नाही. एखादा आपला उगाचच धमकावत असेल तर त्याच्या धमकावणीला भीक घालायची नाही, तोडीस तोड उत्तर द्यायचं. मात्र हे सर्व करत असताना वादापासून दूर राहण्याचा सल्ला देखील कवी या ठिकाणी देत आहेत. इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचा उपदेश कवी करताहेत. उगाचच कुणाला आपण त्रास देऊ नये, उगाचच कुणाचा छळ करू नये हे देखील कवी या ठिकाणी सांगतायत. पुढे कवी म्हणतात, आपल्या आपल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको, पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. अनेकांना स्वतःची दुःख सांगण्याची, बाळगण्याची सवय असते. कवींना हे मान्य नाही. आपण आपल्यासाठी कधीही रडायचं नसतं, डोळ्यात पाणी आणायचे नसतात, हे कवींना या ठिकाणी पटवून द्यायचं आहे. स्वार्थीपणानं स्वतःच्या दुःखाने डोळ्यात तुम्ही आसवं कधीही आणू नका. दुसऱ्यांबद्दल तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी करुणा, दयाभाव ठेवा. नेहमी परोपकार करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि ती मदतीची भावना नेहमी मनामध्ये जोपासा. मायेचा ओलावा मनामध्ये नेहमी बाळगा. इतरांप्रती मन कधीच कोरडं असू देऊ नका. भावनाशून्यपणे वागू नका. काही लोकांना समोर कितीही आघात झाला, अपघात झाला तरी त्याचं काहीच वाटत नाही. डोळ्यादेखत 2 गाड्यांचा अपघात झाला, रक्तबंबाळ झाले त्यातले प्रवासी, काही बघणाऱ्यांना त्याचं काहीच वाटत नाही. समोर मनुष्य हे जग सोडून गेला, काहीच वाटत नाही. शेजारी यातनामय आयुष्य जगतायत, काहीच वाटत नाही. याला भावनाशून्य माणसं असतात. आपण असलं भावनाशून्य आयुष्य जगायचं नाही. आपल्या मनामध्ये नेहमी दयाभाव असला पाहिजे, करुणाभाव असला पाहिजे. इतरांबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे. कवी हेही सांगतात बघा, तुडवीत राणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको, ज्यावर श्रद्धा प्राणा आतून ते केल्याविन राहू नको. आनंदानं नवनवीन क्षेत्रामध्ये तुम्ही बाबांनो ज्ञान मिळवा. तुडवीत राणे खुशाल जावे. हे रान म्हणजे तुमची जमीन नव्हे, हे रान म्हणजे तुमचं शेत नव्हे, हे रान ज्ञानाचं रान आहे. ज्ञानाचं प्रचंड रान, प्रचंड मोठं असं शेत तुमच्यापुढे दिसतं आहे आणि ते शेत, ज्ञानरूपी शेत तुम्ही पार करून पुढे जा. नवीन नवीन ज्ञान मिळवा. नवीन मार्गावर चालण्यास, नवीन विचारांना अंगीकारण्यास कधीही घाबरू नका. अंतर्मनातून ज्या तत्वांवर निष्ठा असेल ते केल्याशिवाय कधीही राहू नका. ज्या कामावरती आपली श्रद्धा आहे ते काम अर्धवट सोडू नका. अर्थात कामाचे प्रकार असतात बघा. त्यात तुम्ही म्हणता सर
एखाद्याच्या मनात कुणाचा तरी खून करण्याचा विचार असतो, मग त्या माणसानं श्रद्धापूर्वक ते काम करावं का? नाही. आधीच आपण बघितलं की कुणाचं वाईट चिंतायचं नाही, वाईट विचार सुद्धा मनामध्ये येऊ द्यायचा नाही. एखादं चांगलं काम असेल ना, ते अंतःकरणपूर्वक श्रद्धापूर्वक करा, प्राणपणाने करा, ते कराच, केल्याशिवाय राहू नका. तुम्हाला कुणीतरी अडचणीतल्या व्यक्तीला मदत करायची तुमच्या मनात आहे ना, मग ते कराच. ती पैशाची मदत, ती श्रमांच्या रूपानं असलेली मदत, कोणत्याही रूपात असो ते काम करा. त्याच्यासाठी घाबरू नका, त्याच्यासाठी मागे हटू नका. नवीन प्रगतीचा मार्ग त्यावरती चालत राहा, न घाबरता, कुणालाही न भीता. कवी म्हणतात, जेथे वाटा तेथे काटा, उगा भेदरून अडू नको. करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळमुळं रडू नको. जेथे वाटा तेथे काटा, उगा भेदरून अडू नको. तुम्हाला नवीन काहीतरी करायचं ना, त्याच्यामध्ये अडचणी असणार, अडथळे असणार. त्या अडथळ्यांना घाबरू नका, त्या अडथळ्यांना भिवू नका. कारण जेथे वाटा असतात तेथे काटे असतातच. आपण हे उदाहरण नेहमी अनुभवत असतो. नगर मनमाड रोड सोडा, पण कणकुरीला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठमोठी काटेरी झाडं आहेत. काही गावांमध्ये जाण्यासाठी अरुंद रस्ते असतात, त्याला वाट म्हणतात. जिथं वाट असते किंवा जिथं वाटा असतात तिथं काटा असतो. म्हणून कवींनी या ठिकाणी महामार्ग नाही म्हटलं, काटा वाटा म्हटलेला आहे. वाटा म्हणजे एक साधारणतः 4-5 फूट रुंदीचा असा रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूनं काटेरी झुडपं असतात. कवी म्हणतात, जिथे वाटा असतात तिथं काटे असतात. म्हणजे काय, तर तुम्हाला नवीन मार्गानं जायचं आहे, प्रगतीच्या मार्गानं तुम्ही निघालात, तर तुमचा प्रगतीचा मार्ग काय असा प्रशस्त नसेल, तो वाटेसारखा असेल. मग त्याला अनंत अडथळे पण असणार, अडचणी पण असणार. मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल, बाई एवढ्या अडचणी, नाही, मला नाही जायचं पुढे, माझी प्रगती नाही झाली तरी चालेल. कवी म्हणतात, असं घाबरून जायचं नाही, असं घाबरून पुन्हा मागे फिरायचं नाही. हिम्मत करा. ज्याच्याकडे हिम्मत आहे त्याला जगामध्ये किंमत असते. भेकडासारखं, घाबरटासारखं घाबरून जायचं नाही. हलक्या फुलक्या कारणांनी मुळमुळ रडत बसायचं नाही. असं एक ना अनेक संदेश या कवितेतून कवी आपल्याला देता येत. त्या संदेशांचं अनुकरण करत आपल्याला आपली प्रगती साधायची आहे. शेवटी कवी काय म्हणतात, कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकू नको. मातेसह मातीचे देणे फेडायला चुकू नको. बाबा रे, आयुष्यात कर्तृत्व रूपी वेरुळाची लेणी घडव. उत्तुंग आणि अकल्पित कर्तृत्व तू करत राहा. कर्तव्याला घाबरू नको, नाकारू नको. आणि या मातृभूमीचे ऋण तुझ्यावरती आहे, या मातीचे उपकार आहेत आणि ते उपकार तुला फेडायचेच आहेत. ते फेडायला तू विसरू नको. कर्तृत्वाच्या अनेक बाजू आहेत. आपलं देशासाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते कर्तृत्व आपण केलं पाहिजे. ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांचा म्हातारपणी सांभाळ करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याचं ते कर्तृत्व तू करत राहा. अडचणीच्या काळामध्ये मला अबक असं कोणीतरी मदत केलेली आहे, त्याच्या अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. ते कर्तृत्व लेखक कवी सांगतात की तुम्ही करत राहा, त्याला विसरू नका, त्या कर्तव्याला मुकू नका.
टाकू नका. मातेसह मातीचे देणे फेडायला चुकू नको. आपला जन्म या मातीमध्ये झालेला आहे. आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्याला याच मातीमध्ये पुन्हा विलीन व्हायचं आहे. आता जीवन म्हणजे काय तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो मी. मातेच्या उदरातून जन्म घेतल्यापासून मातीच्या उदरामध्ये पुन्हा एकरूप होण्यापर्यंतचा जो कालखंड असतो त्याला जीवन म्हणतात, नाही का. आपण आईच्या उदरातून जेव्हा जन्माला येतो रडायला लागतो आपण, नाही का. काही काही नाही रडत. काही काही जन्म झाल्याबरोबर ट्याहाव 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 काही आवाजावरून ओळखतात, मुलगा झाला मुलगी झाली. तिथून जीवनाचा प्रवास सुरू होतो. मातेच्या उदरातून जन्म घेतल्यापासून जीवनाचा प्रवास, आयुष्याचा प्रवास सुरू होतो. तो थांबते कुठं? या मातीमध्ये जेव्हा आपण एकरूप होऊ. मेल्यानंतर आपल्याला नदीच्या कडेला स्मशानामध्ये जाळतात, नाही का. काही धर्मांमध्ये खड्डा घेतात, त्या खड्ड्यामध्ये पुरतात, दफन करतात. असे 2 प्रकार आहेत. आता नदीच्या कडेला स्मशानात जाळलं तरी आपण मातीमध्येच एकरूप होणार आहोत, आणि खड्डा घेऊन पुरलं तरी आपण मातीमध्येच एकरूप होणार आहोत. मग हे जीवन मातेच्या उदरातून जन्म घेतल्यापासून सुरू होतं आणि मातीच्या उदरामध्ये शेवट झाल्याच्या ठिकाणी ते संपत असतं. मग या प्रवासामध्ये मातेचे जे काही ऋण आपल्यावरती आहेत ते सुद्धा फेडण्याचा प्रयत्न करा, आणि मातीचे आपल्यावरती जे काही ऋण आहेत ते सुद्धा फेडण्याचा प्रयत्न करा. जन्म दिला हे मातेचे उपकार आहेत, आणि या मातीतून धनधान्य आपल्याला मिळत असतं आणि त्यातून आपण जगत असतो. हे मातीचे आपल्यावरती असणारे उपकार आहेत, आणि हे उपकार आपण कधीही विसरायचे नसतात. मातेचे उपकार विसरायचे नाही, मातीचे पण विसरायचे नाही, आपल्या मातृभूमीचे विसरायचे नाही. त्यांचे उपकार आपण सदैव कसे फेडता येतील याचा विचार केला पाहिजे. या अशा एक नाही अनेक संदेशांनी कवींनी आपलं जीवन सुखकर कसं होईल आणि त्या पद्धतीचा मार्ग या कवितेतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे या मार्गानं आपण जर जात राहिलो तर आपलं जीवन समृद्ध आणि सुखकर बनेल. निस्वार्थीपणानं आपण जगूया आणि इतरांनाही जगू देऊया. या ठिकाणी आपण थांबूया.